लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, गणरायाचा निवास असो आणि दुर्गा मातेच्या आशीर्वादाने आपले जीवन उजळून जावो. तर सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आपल्याकडे लक्ष्मीपूजनला फार महत्त्व असतं. तर अगदी सगळीकडे घराघरामध्ये हे लक्ष्मीपूजन केलं जातं. तर दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. 5 दिवसांचा हा सण दिव्याची आरस, फराळ, फटाक्यांच्या आतिषबाजीने उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीतील 5 दिवसांचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे. दिवाळीतील या 5 दिवसांपैकी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. तर अश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोष काळी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. तर लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून करतात. तर अनेक घरात स्त्रीसूक्त पठण सुद्धा केले जाते. तर व्यापारी लोकांचे हे हिशोबांचे नवीन वर्ष असते. तर ते लक्ष्मीपूजन नंतर सुरू होते. तर या दिवशी सर्वजण अभ्यंग स्नान करतात. पाटावरती रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावरती वाटी ठेवून त्यात तबक किंवा तबक ठेवून सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. तर हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळदी कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात केली जाते. तर बघा, आपल्याकडे लक्ष्मीपूजन हे थोड्याफार फरकाने सगळीकडे सेमच असतं, पण अगदी घराघरात ज्याला जमेल तसं हे लक्ष्मीपूजन केलं जातं. असं एकही घर राहत नाही की जिथं लक्ष्मीपूजन केलं जात नाही. तर दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. तर या दरम्यान आपल्याला कोणती विशेष काळजी घ्यायची आहे ते पाहणार आहोत. तर या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान आपल्याला रात्रीच्या 10 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवायचे आहेत. श्रीसूक्त किंवा श्री महालक्ष्मी अष्टक पाठ करायचे आहेत. ऐन लक्ष्मी पूजनावेळी कोणासोबतही नगद पैशांचा व्यवहार करायचा नाही. या रात्री अखंड ज्योत जाळावी. देवी लक्ष्मीला शिंगाडा, मखाणे, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर, मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणतेही पदार्थ नैवेद्य म्हणून तुम्ही देवीला प्रसाद दाखवू शकता आणि ती देवी ग्रहण करते. तर लक्ष्मीपूजनमध्ये बऱ्याच ठिकाणी अनारसाला सुद्धा खूप मान आहे. तर ते सुद्धा देवीला प्रिय आहे. तर या दिवशी तुम्ही अनारसाचा नैवेद्य दाखवू शकता आणि बाकीचं जे आपण दिवाळीत गोडाचं फराळ केलेलं आहे ते सुद्धा सगळं तुम्ही तिथं ठेवू शकता. आणि त्याचसोबत आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. ते म्हणजे या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे. तर या दिवशी लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळं लाल रंगाचं वस्त्र किंवा साडी तुम्हाला घालायची आहे. आणि इतर रंग म्हटलं तर लाल रंगासोबत तुम्ही हिरवा आला, केशरी आला, पिवळा रंग पूजेसाठी तुम्ही घालू शकता. घालायचा नाही तो म्हणजे वर्ज्य करायचा आपल्याला रंग आहे तो काळा आहे. कारण काळा कलर हा कोणताही ब्लॅक निषेध असेल किंवा असं निगेटिव्हिटी दाखवत असल्यामुळे काळा रंग इथं तुम्हाला अजिबात या दिवशी पूजा करताना घालायचा नाही. काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची तुम्ही साडी किंवा कपडे घालू शकता. शक्यतो नवीन वस्त्र परिधान करून लक्ष्मी पूजेला बसलं जातं, पण ते तुम्हाला नाही शक्य झालं तर किमान स्वच्छ धुतलेले कपडे आपण घालून पूजेमध्ये बसू शकतो. फक्त काळा रंग इथं आपल्याला वर्ज्य करायचा आहे. इतर कोणत्याही रंगाचे तुम्ही वस्त्र घालू शकता. त्याचसोबत आपल्याला दुसरा नियम म्हणजे ह्या काळात आपण कोणताही पैशाचा व्यवहार ज्यावेळी तुम्ही लक्ष्मीपूजन करत असता म्हणजे संध्याकाळी 6 नंतर कोणालाही असा नगद व्यवहार करायचा नाही. आणि त्याचसोबत आपल्याला आपण म्हणजे पूजा ज्यावेळी मांडायची आहे आता त्याचं टायमिंग शुभमुहूर्त हा सायंकाळी 6 ते 8:30 पर्यंत शुभमुहूर्त आहे. या वेळात तुम्ही पूजेची जी पूजा आहे ती मांडू शकता. आणि आता जी पूजेची तयारी आहे तुम्ही अगोदर 6च्या अगोदर करून ठेवू शकता. जे काही समय स्वच्छ करून ठेवायची, जे कलश वगैरे मांडणार आहे ते सगळं घासून घ्यायचं. नंतर दिव्यामध्ये वाती टाकून तेल टाकून ठेवू शकता. आणि बाकीची तयारी केली, आवरावर केली की अगदी छान तयार होऊन साज शृंगार करूनच आपण पूजेला बसायचं आहे. तर सुवासीन महिला जर पूजा करत असताल तर अगदी नटून थटून ही पूजा म्हणजे सौभाग्य अलंकार आहेत ते तरी आपल्याला किमान घालायचे आहेत आणि मगच पूजेला बसायचं आहे. आणि पूजा करताना एकदाच सगळं साहित्य घेतलं की मग सारखं उठावं लागत नाही. मग तुम्ही लक्ष्मीचं कोणतं अष्टक असेल, मंत्र असेल तर त्या आठवणीत तुम्ही ही छान अशी पूजा मांडू शकता.
आणि पूजा करत आता 6 ते 8:30 पर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजनची पूजा करून घेऊ शकता. पण आपल्याला त्या अगोदर संध्याकाळी काय करायचं आहे की बाहेरचं अंगण अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे. तिथं सडा टाकायचा आहे, रांगोळी काढायची आणि उंबरट्या जवळ सुद्धा रांगोळी काढायची आहे. तर तिथं सुद्धा दिवे लावायचे आहेत, रांगोळीवरती दिवा लावायचा आहे. आणि सर्वात अगोदर आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे आणि तिथं सुद्धा दिवा लावायचा आहे. आणि नंतर उंबरट्याची पूजा सुद्धा करायची आहे. जरी सकाळी केली असेल तरी सुद्धा संध्याकाळी पण करा. आणि तिथं सुद्धा रांगोळी काढा, दिवे लावायचे आहेत. आणि उंबरट म्हणजे आपल्याला तोरण लावायचं आहे. ते म्हणजे बाहेरचा आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला आंब्याचं पानाचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण लावायचं आहे. आणि नंतर आपल्याला आता जे रांगोळी लक्ष्मीची जी पावलं असतात ते तुम्ही तुळशीपासून जिथंपर्यंत पूजा मांडलेली आहे तिथं काढू शकता. तिथंपर्यंत नाही शक्य झालं तर तुळशीजवळ काढा, उंबरठ्याजवळ काढा आणि जिथं आपली पूजा मांडलेली आहे लक्ष्मी पूजनाची तिथं काढून लक्ष्मीपूजन आता जिथं तुम्हाला मांडायचं आहे सगळ्या घरामध्ये सुद्धा गोमूत्र शिंपडायचा. पण जिथं पूजेची जागा आहे ती परत एकदा स्वच्छ पुसून घ्या, त्यावरती गोमूत्र शिंपडा, पाटाखाली छान रांगोळी काढा, त्यावरती हळदी कुंकू टाका, मग त्यावरती पाट ठेवा. आणि पूजेमध्ये शक्यतो लाल वस्त्र अंतरलं जातं. जे आपण पूजा मांडत असतो ते कोणत्याही पूजेत हे लाल वस्त्रच मांडलं जातं. नंतर मग समय अगोदर दिवा लावा. दिव्या कोणतीही पूजा अग्नीची साक्षीने केली की मग ते देवापर्यंत लवकर पोचते असं मानलं जातं. आणि मग तुम्ही पूजेची सुरुवात करू शकता. त्या तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने ही पूजा तुमच्या घरामध्ये नेहमी ज्या पद्धतीने करत आलेले आहेत त्या पद्धतीने मांडू शकता. जो काही फराळ बनवलेला आहे तो देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. त्याचसोबत धन आणि गूळसुद्धा नैवेद्य म्हणून लक्ष्मीला ठेवायचं आहे. आणि जे आपण पूजा मांडलेली आहे त्यावरती सगळ्यांनी हळदी कुंकू अक्षता वाहिल्यानंतर थोडं धन आणि ज्या लाह्या आहेत ते सुद्धा व्हायचं आहे. आणि फूल वाहून सगळ्यांनी नमस्कार करायचा आहे. पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर देवीला क्षमा मागायची. आणि देवीचा अखंड वास आपल्या घरावरती कुटुंबावरती म्हणजे कुटुंबामध्ये असाच राहू दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे. नंतर तुम्हाला गणपतीची आरती करायची आणि गणपतीची आरती झाल्यानंतर महालक्ष्मीची आरती करायची आहे. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. अगदी विधिवत पूजा कशी मांडावी हा सुद्धा चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आहे, तो तुम्ही चेक करू शकता. आणि नंतर हे जे आपण ठेवलेले आहे तर ह्याची उत्तर पूजा कशी करावी तोच व्हिडिओसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी साध्या सोप्या म्हणजे काही नियमांचं पालन करून हे लक्ष्मीपूजन करू शकता. आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. घरातील सगळ्यांनी तिथं म्हणजे पूजा झाल्यानंतर आपल्याला नमस्कारसुद्धा करायचा आहे. आणि ही पूजा आता घरातील कोणतीही व्यक्ती मांडू शकते. जसं की स्त्री पुरुष मुलं मुली म्हणजे कोणालाही शक्य होईल ती व्यक्ती ही पूजा मांडू शकते. तर त्या म्हणजे फक्त मासिक धर्म किंवा अशी अडचण असेल त्या व्यक्तीने पूजा मांडायची नाही. बाकीच्या इतर कोणीही पूजा मांडली तरी चालू शकते. तर लक्ष्मीपूजन करताना आपल्याला हे काही नियम पाळून अशा पद्धतीने अगदी विधिवत पूजा तुम्ही करू शकता. म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती कायम टिकून राहण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.